आपण एज्युकेशन कंप्लीट करतो, ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो आणि दुसऱ्या डिफरंट फील्डमध्ये असो, आणि जेव्हा वेळ येते आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि आय टीमध्ये फील्ड तर म्हणजे खूप जास्त फील्ड आहेत आणि तिथे एक येतो की यार आपल्याला कोडिंग येत नाही, मग आपल्याला जॉब तर करायचा आहे. आणि मला खूप जणांनी कमेंट केल्या, खूप जण कॉल करताय, मेसेज करताय. आणि आय टीमध्ये अशी फील्ड सांगा की जिथे कोडिंग नाहीये. बरं, असं सध्याच्या सिच्युएशनमध्ये असं पॉसिबल आहे का की तुम्हाला कोडिंग करायची नाहीये, तुम्हाला पॅकेज जास्त घ्यायचंय आणि आय टीमध्ये इझिली एंट्री करायची? खरंच व्हिडिओ पॉज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कोडिंग येत नाहीये, पॅकेज जास्त पाहिजे आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचं आहे. हे किती इझी आहे. खरंच मी खूप ग्राउंड लेवलला येऊन बोलायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की कोडिंग किती इम्पॉर्टंट आहे किंवा कोडिंग जर तुम्हाला नाही करायची तर त्याचा तुम्हाला काय इम्पॅक्ट पडेल. तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि तुम्हाला कोडिंग येत नाहीये. आजकाल बघा बरं, तुमचं मॉर्निंग म्हणजे आपलं जे डेली लाईफ जे आहे ना चालू, मॉर्निंग टू इव्हिनिंग सगळं कोडिंगवरती डिपेंड आहे, सगळं ॲपवरती डिपेंड आहे, सगळं वेबसाईटवरती. आपण ऑर्डर करतो का आपल्याला लगेच येतं फूड, व्हेजिटेबल ऑर्डर, आपण जे पण ई कॉमर्स ऑर्डर करतो ते टोटल. आज कुठल्या डोमेनमध्ये कोडिंग नाहीये? तुमचं हेल्थ केअर असेल, तुमचं ई कॉमर्स असेल, टोटल कुठे नाही कुठे म्हणून ॲप्लिकेशन वेबसाईट ह्या यूज होत नाहीत. आणि त्याचा बॅकबोन काय आहे? सध्या कोडिंग ह्या सगळ्या ॲप्लिकेशनची बॅकबोन आहे. आणि आपल्याला आपण काय करतो, अरे कोडिंग मला करायची नाही, ह्याच्या व्यतिरिक्त मला कुठलाही जॉब मी करायला तयार आहे आणि मला पॅकेज जास्त पाहिजे बरं का. हे सगळ्यांचं जास्त असतं की मला पॅकेज जास्त पाहिजे पण कोडिंग नाही, मला इंटरेस्ट नाही येत. पण कुणी ट्राय केलाय? आज कोडिंगमुळे आपण खूप काही करू शकतो. आज आपल्याला ॲप्लिकेशन असेल, वेबसाईट असेल, काही वर्डप्रेसमध्ये वगैरे आपण इझिली वेबसाईट बनवतो, आपल्याला कोडिंगची गरज लागत नाही. बट असं जर सगळेच लोक केले तर मग हायरिंग कोणाला करणार? जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, ज्याच्याकडे माइंडसेट आहे की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, कोडिंगमध्ये डिफरंट काहीतरी क्रिटिकल फंक्शनॅलिटी आपण हँडल करू शकतो, त्या लोकांनाच व्हॅल्यू आहे, त्या लोकांनाच पॅकेज आहे, त्या लोकांनाच कॉल्स आहेत, त्या लोक इंटरव्ह्यूमध्ये चांगला क्रॅक करू शकता आणि कॉन्फिडन्स आहे. मित्रांनो, कोडिंग खूप अवघड नाहीये. माझं जर थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगायचं झालं ना, तर माझं कधी वेळ आला ना तर मी माझ्या पर्सनल लाईफवरती पण एखादा व्हिडिओ बनवेल. माझा ॲक्च्युली इंजिनिअरिंगवरती मी व्हिडिओ बनवेल. मी खूप काही माझं जे काही ग्रॅज्युएशन झाले ते माझं ॲव्हरेज झालं आहे. बॅक बेंचर्स होतो मी. कोडिंग मी कधीही म्हणजे पेनड्राईव्ह लावून मी जे काही आपले प्रॅक्टिकल असतात इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकल्स ते मी पास केलेले आहेत. मला कोडिंग म्हणलं की माझं डायरेक्टली असं व्हायचं, अरे कोडिंग नाही यार, मी कोडिंग नाही करू नाही शकत. त्यानंतर माझे जे काही टीचर्स होते त्यांना म्हणजे आत्ता पण भरोसा येत नाही की अरे यार म्हणजे दुबाले तू आणि कोडिंग आणि जावा तू मुलांना शिकवतोस, म्हणजे तू काय, म्हणजे इतकं इतकं त्यांना आणि त्यांना पण सगळ्यांना वाटतं की अरे कोडिंग ह्याला येत नव्हती, हा आय टीमध्ये जॉब करू शकत नव्हता. आणि आज पूर्ण म्हणजे टीचिंग करतो, जॉब करतो, गाईड करतो आणि हे सगळं मी करतो. बट असं नाहीये की मी काही वेगळं काही केलंय. फक्त एकदा बोललो आणि ते असतंच सगळ्यांच्या लाईफमध्ये एक टर्नवर असतो की यार आपल्याला एकदा करायचंय. आणि असं आपल्याला वाटतं की यार आय टीमध्ये एवढं पॅकेज, 10-15 लाख रुपयाचे पॅकेज, आणि आपल्याला कोडिंग कशी जमेल, काय जमेल? खरंच मी सांगतो म्हणून फक्त एकदा करा. मी 3 व्हिडिओज बनवणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे की आपल्याला कोडिंग का नाही करायची आहे आणि त्याच्यात इम्पॅक्ट काय होणार आहे. सेकंड मी तुम्हाला सांगणार आहे की एन्व्हायरमेंट सेटअप कसं करायचं. तुम्हाला जर कोडिंग करायची असेल तर स्टार्ट तुमच्या लॅपटॉपमध्ये कसं करायचं त्याचा पण मी सेकंड व्हिडिओ घेणार आहे. आणि थर्ड मी बेसिक प्रोग्रामिंग तुम्हाला सिंपल कसं प्रोग्रामिंग करायची ते सांगणार आहे. एकदा फक्त चान्स घ्या, एकदा फक्त ट्राय करा. तुम्हाला जर नाही जमलं तर नका करू, बट एकदा केल्याने काय होणार आहे असं तर आपण करणार नाहीत. काय ना की जर तुम्ही नॉर्मल मुलांमध्ये राहिलात की मला कोडिंग नाही करायची तर तुम्ही कसं काय इंटरव्ह्यूमध्ये डिफरंटली किंवा युनिकली प्रूव्ह करणार आहात. सो कोडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मी असं नाही म्हणणार की कोडिंगच्या व्यतिरिक्त ज्या फील्ड आहेत तिथे खूप पॅकेज कमी आहे किंवा काय नाही, पण मॅक्झिमम जे ॲप्लिकेशन, ज्या वेबसाईट, जे फंक्शनॅलिटी आहेत त्याचा कोडिंग बॅकबोन आहे. सो तुम्हाला एकदा करावं. आणि कोडिंग काहीच अवघड नाही यार. इफ एल्स फॉर लूप, डेटा टाईप, आणि तुम्हाला माहिती आहे आता तर सगळे इंटरनेटवरती सगळे लॉजिक अवेलेबल आहे. फक्त कुठं कसं काय यूज करायचे, प्रॉब्लेम सॉल्विंगचं माइंडसेट हे कसं तुम्हाला डेव्हलप करायचं यावरती सगळं डिपेंड आहे. आणि आपण तिकडे जात नाही. आपण काय करतो फक्त की अरे भला मोठा कोड बघतो आणि त्या कोड बघूनच आपल्याला वाटतं अरे कोण डोकं लावेन ह्याला, हा कोड एवढा आपण नाही करू शकत. बट तुम्हाला
फक्त डायरेक्टली असे बोलणार आहेत की यार नाही कोडिंग करा, असं करा, तसं करा. सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी 3 व्हिडिओज घेतो पूर्ण ग्राउंड लेवलला, की कोडिंग एक तर तुम्हाला स्टार्ट करायची, माइंडसेट करा की आपल्याला IT मध्ये जॉब करायचा आहे आणि विथ कोडिंग करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण इन डिटेलमध्ये लॅपटॉपमध्ये कसं सेटअप करायचं, काय करायचं, जावा, पायथन, जावा स्क्रिप्ट ह्या लँग्वेज कशा तुम्हाला स्टार्टिंग झिरो, तुम्हाला काहीच नॉलेज नाही या लोकांना पण समजेल असंच. आणि एकतर तुम्हाला काय कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम नाही, मी मराठीमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. दुसरं म्हणजे काय तुम्हाला झिरो पासून सांगतोय. सो झिरो नॉलेज असेल ना, ब्लँक माइंडसेट घेऊन आलात ना, तरी पण तुम्हाला समजेल असं मी सांगायचा प्रयत्न करतोय. माझ्या व्हिडिओमध्ये तसंच असतं. आणि दुसरं म्हणजे काय असतं की आपल्याला कोडिंग येत नाही किंवा आपल्या कोडिंगवरती काही क्वेश्चन विचारतील, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण लो होतो. सो आता मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं की एखाद्याला टेस्टिंगमध्ये यायचं आहे. मला खूप जण लोक काय करतात की मी ॲज अ QA आहे, टेस्टर आहे. सो मला खूप जणांचे मेसेज असेच येतात की मला टेस्टिंगमध्ये यायचं आहे आणि मला कोडिंग नाही करायची. मी फक्त 6 मंथ्स, माझं ऑलमोस्ट 9 इयर्सच्या करिअरमध्ये मी फक्त 6 मंथ्स मी मॅन्युअल टेस्टिंग केलं आहे. त्यानंतर मी लगेच मूव्ह ऑन झालो ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये. सिलिनियम विथ जावामध्ये पूर्ण कोडिंग आहे, API टेस्टिंग, मोबाईल टेस्टिंग, APM फ्रेमवर्क्स ह्याच्यामध्ये मी आलो. आणि मी माझ्या 9 इयर्सच्या करिअरमध्ये मी 8.5 इयर्स मी कोडिंग करतोय. आणि कोडिंग खूप इझी आहे, तुम्हाला इंटरेस्टिंग बनवतं, तुमचं पॅकेज वाढायला, प्रोफेशनल ग्रोथ, पर्सनल ग्रोथ ह्याच्यासाठी कोडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोग्रामिंग फक्त आपल्याला भीती आहे की आपल्याला जमेल का नाही. सो मी एकदम इझिली तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, एकदा ट्राय द्यायचा आहे फक्त आपल्याला. कारण बघा ना, आज AI येतंय, ChatGPT आलंय, म्हणजे आज कुठे किती टेक्नॉलॉजी रॅपिडली यूज होते, किती रॅपिडली इन्क्रीज होतीये. जे फ्रेशर्स जे लोक आहेत ते काही जण तर पायथॉन AI हे कॉलेजमधूनच शिकून येत आहे. आणि आपण जर बोललो की आपल्याला कोडिंग नाही करायची तर मग कसे जमेल, कारण ते आपल्याला कधी पण ओव्हरटेक करू शकता. जे एक्सपिरियन्स असेल, ज्यांना कुठं दुसऱ्या फील्डमध्ये आहेत, त्यांना पण सांगतो जर IT मध्ये यायचं असेल तर कोडिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे स्किल्स तुम्हाला आलेच पाहिजे. आणि एकदा जर तुम्हाला कोडिंग जमली ना, तर तुम्ही म्हणाल अरे कोडिंग काहीच नव्हतं यार, मला तर कोडिंग इझिली जमून गेलं. आणि एकदम इझिली कन्सेप्च्युअल आहे. मी प्रॉपर तुम्हाला गाईड करायचा प्रयत्न करतो. फक्त तुम्हाला एक लर्न करायचा, एक तुम्हाला फक्त तयारी पाहिजे की यार आपल्याला प्रोग्रामिंग शिकायची आहे आणि खूप सिम्पल लँग्वेजमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर आतापर्यंत कम्युनिटीला जॉईन नसेल केलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, कम्युनिटीला जॉईन करा. कुठं ओपनिंग असेल, काही IT रिलेटेड काही अपडेट असेल तर मी तुमच्यापर्यंत करेन. काहीही चार्जेस नाही आहे. कुठे टेलिग्रामला जॉईन करा किंवा इकडे करा, मी कुठंच काय बोलणार नाही आहे. जे पण आहे मी ते तुमच्यापर्यंत फक्त देणार आहे, ते फ्रीली, असं काहीच नाही आहे. मी कुठेही कोणाला कोणत्या गोष्टीसाठी, जर तुम्ही काही कोर्सेस वगैरे घेतले, माझं जर प्रॉपर गायडन्स घेतलं तर त्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. बट फ्रीलीमध्ये मी जे काय देतो आहे व्हॉट्सअपवरती वगैरे जे शेअर करतो आहे ओपनिंग्स वगैरे, त्यासाठी कुठलाही चार्जेस नाही आहे. ओके. कोडिंगमुळे, प्रोग्रामिंगमुळे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमुळे तुम्हाला IT मध्ये एंट्री करायला खूप इझी जाईल. तुमचं प्रोफेशनल पर्सनल ग्रोथ पॅकेजवरती खूप इम्पॅक्ट पडेल आणि तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे इंटरव्ह्यूमध्ये बसायचा त्याच्यावरती पण खूप इम्पॅक्ट होणार आहे. सो प्रोग्रामिंग खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोग्रामिंग नाही केली तर तुम्हाला असं नाही की तुम्हाला IT मध्ये जॉब नाही. काही फील्ड आहेत ज्या पण आपण विदाऊट प्रोग्रामिंग करू शकतो, त्या पण चांगलं पॅकेज आहेत. बट मॅक्झिमम आपण असं बोलू शकतो की 75% विदाऊट कोडिंग तुमचं काहीच होणार नाही. 25% तुम्हाला चान्सेस आहेत की विदाऊट कोडिंग तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर, HR, म्हणजे मॅनेजर, स्क्रम मास्टर, असे काही सपोर्ट, असे काही रोल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला विदाऊट कोडिंग तुम्हाला जॉब भेटू शकता. बट बाकीचे जेवढे पण आहेत डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला विदाऊट कोडिंग नाही. बट येस, डेव्हलपमेंटमध्ये पॅकेज चान्सेस खूप जास्त आहे तुम्हाला IT मध्ये एंट्री करायचं असेल तर. ओके. सो मी तुम्हाला गाईड करतो. तुम्ही माझ्यासोबत असाल तर खरंच तुम्हाला मी कोडिंग शिकवल्याशिवाय राहणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही लोक लाईक करत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच IT रिलेटेड व्हॅल्युएबल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.